श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घरात गोड बातमी येणार हे समजल्यानंतर आपल्या घरातील वातावरण उत्साहाचे आणि आनंदाचे होऊन जाते. गरोदर स्त्रीची काळजी घेणं, तिला काय हवं काय नको ते पाहणं, तिचे सगळे डोहाळे पुरवणं यात कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त होऊन जातात. बाळाची चाहूल ही साधारण 1.5 महिना उलटल्यावरच लागते. त्यामुळं यानंतरच्या काळात गरोदर स्त्रीचे सोपस्कार पार पाडले जातात. गरोदरपणाच्या साधारण 7व्या किंवा 9व्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. त्या दिवशी सासर माहेर अशा दोन्हीकडील महिला तिची ओटी भरतात. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले जातात, तिला खाऊ घातले जातात. हेच आपल्याला माहिती आहे, पण आई होण्याच्या उंबरठ्यावर 3रा महिना हा अधिक विशेष असतो. कारण गोड बातमी आहे हे साधारण 3 महिने होईपर्यंत कोणालाही कळू दिलं जात नाही. अगदी जवळच्याच लोकांना फक्त याची माहिती असते. याचं कारण असं असतं की 3 महिने होईपर्यंत बाळाची हालचाल वाढ याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं लागतं. 3ऱ्या महिन्यापर्यंत अनेक महिलांचे काही कारणाने गर्भपात होत असतात, कारण पोटातील बाळाची परिस्थिती अतिशय नाजूक असते आणि त्यामुळं ही काळजी विशेष घेतली जाते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 3ऱ्या महिन्यात गरोदर स्त्रीची चोरओटी का भरली जाते, त्याचबरोबर कशा पद्धतीनं ही चोरओटी भरण्यात येते, चोरओटी भरण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं, कशा पद्धतीने चोरओटी भरण्याचा कार्यक्रम हा पार पाडला जातो, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गर्भवती महिलांची चोरओटी कोणत्या महिन्यामध्ये भरली जाते, तर 3रा महिना संपत आला की पोटातील बाळाची वाढ व्यवस्थित व्हायला लागते आणि त्यानंतर बाळाच्या आईची चोरओटी ही भरली जाते. आता चोरओटी म्हणजे काय, तर चोरओटी म्हणजेच ही कोणालाही कळू न देता फक्त आपल्या घरच्या मंडळीच्या उपस्थितीतच केवळ भरली जाते. याला चोरओटी असं म्हटलं जातं. याचा कोणताही भला मोठा समारंभ करण्यात येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी गुपचूपपणे हा कार्यक्रम आपल्या घरच्या घरी केला जातो. आता ही चोरओटी कशी भरावी हे पाहूया. तर 3 महिने झाल्यानंतर गरोदर महिलांनी छानशी साडी नेसावी. या साडीच्या पदरात, अर्थात ज्याला आपल्याकडं ओटी असं म्हटलं जातं, त्यामध्ये ओटीचे साहित्य म्हणजेच तांदूळ, हळकुंड, नारळ आणि सुपारी अशा ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्यांनी या गर्भवती महिलांची ओटी भरली जाते. परंतु 3 महिन्यानंतर ही चोरओटी भरल्यानंतर साधारणतः 7व्या महिन्यापर्यंत आपल्याकडे कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही कार्यात गरोदर महिलांची ओटी भरण्याची पद्धत नाही. ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी अशा एका प्रकारे प्रार्थना करण्याचा एक हेतू असतो. आईचा आशीर्वाद आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते. पूर्वीच्या काळी माहेरी जास्त लाड करण्याची प्रथा नव्हती, त्यामुळं आईकडून मुलीचे लाड करण्यासाठी चोरओटी भरणे हा कार्यक्रम आखला जायचा. ओटी म्हणजे काय, तर बेंबीखालील गर्भाशयाची जागा. ओटी भरणे म्हणजेच बाळाचे सुख मिळणे, सुखप्राप्ती होणे. ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जायचं. त्यामुळे नेहमी सुवासिनींची लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते. ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ, फळ, फुलं हे संततीचे सूचक अर्थात प्रतीक मानण्यात येते. अर्थात फळाफुलांप्रमाणे बाळाची वृद्धी हो असं सांगण्यात येतं. चोरओळी म्हणजे चोरओटी आणि ही चोरओटी 3ऱ्या महिन्यामध्ये आपल्याकडे भरण्याची पद्धत आहे. गरोदर स्त्रीची ओटी भरण्याचा मान हा माहेरच्या लोकांना असतो. लाडक्या लेकीच्या पोटी येणारं बाळ सुखरूप असू देत असा आशीर्वाद देत तिची आई म्हणजेच गर्भवती मुलीची आई मुलीची ओटी भरते. काही ठिकाणी या ओटीमध्ये 5 प्रकारची फळं घातली जातात, तर काही ठिकाणी पंचामृत म्हणजेच दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण आपल्या मुलीला दिलं जातं. या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नसतो आणि त्यामुळंच केवळ एक ब्लाऊजचा पीस आणि एक नारळ आपल्या लेकीच्या ओटीमध्ये घातला जातो. म्हणजेच खणा नारळाने आपली आई आपल्या मुलीची ओटी भरत असते. आता ही ओटी भरत असताना गरोदर स्त्रीच्या ओटीमध्ये कधीही केळी घालत नाहीत.
जेव्हा स्त्री गोड बातमी देणार असते तेव्हा तिच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सगळी फळं आणली जातात, मात्र केळीचा घड त्यात नसतो. याचं कारण असं आहे की केळीच्या झाडाला एकदाच फळ लागतं. असं फळ मुलीच्या ओटीत जर घातलं तर तिलाही पुन्हा मूल होणार नाही, अशी जुनी आपल्याकडे समजूत आहे. आणि त्यामुळं केळी गरोदर स्त्रीच्या कधीही ओटीमध्ये घातली जात नाहीत. इतर सर्व प्रकारची 5 फळं घातली जातात, परंतु केळीचं फळ हे गरोदर स्त्रीची ओटी भरताना तिच्या ओटीमध्ये भरलं जात नाही. तर अशा प्रकारे या गरोदर स्त्रीची 3रा महिना संपत असताना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तिच्या माहेरची लोक येऊन चोर ओटी भरत असतात. आणि ही चोर ओटी भरल्यानंतर 3रा महिना पूर्ण झाल्यानंतर बाहेरच्या लोकांना सांगण्यात येतं की आपली मुलगी गर्भवती आहे. तोपर्यंत ही बातमी कोणालाही सांगण्यात येत नाही. याचं कारण असतं की येणाऱ्या बाळाची आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना लागलेली काळजी, आपलं बाळ सुखरूप असावं, निरोगी असावं, यासाठी ही जी बातमी आहे तर ती कोणालाही सांगितली जात नाही. 3ऱ्या महिन्यापर्यंत कोणत्याही कारणाने, काहीही कारणाने काही मुलींचा, काही गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होत असतो. आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गर्भवती महिला आहे हे कोणालाही बाहेर 3ऱ्या महिन्यापर्यंत सांगितलं जात नाही. याचं कारण असतं या गर्भवती महिलेची विशेष काळजी, आपल्या येणाऱ्या बाळाची विशेष काळजी. आणि त्यामुळे या गोष्टीची आपल्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती काळजी घेत असतात. त्यानंतर 3ऱ्या महिन्यानंतर ही बातमी सर्वांना सांगितली जाते. तर अशा प्रकारे आपल्या मुलीची आपल्या माहेरची लोक येऊन चोर ओटी भरत असतात. तर मी सांगितल्याप्रमाणे चोर ओटी ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं भरली जाते. आणि त्यानंतर 7व्या महिन्यात किंवा 9व्या महिन्यात या गर्भवती महिलेचे डोहाळे जेवण केले जाते, तिचे लाड पुरवले जातात. आणि त्यावेळेला आपल्या जवळच्या सर्व लोकांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना, मित्रमंडळींना या कार्यक्रमासाठी बोलवलं जातं. आणि अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये गर्भवती महिलांची चोर ओटी कधी भरली जाते, कशा पद्धतीनं भरली जाते, चोर ओटी भरत असताना या ओटीमध्ये कोणकोणते साहित्य घातले जाते, त्याचबरोबर केळीचा घड का घातला जात नाही, त्याचबरोबर या मुलींचे डोहाळे जेवण कधी केले जाते. तर अशा प्रकारची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तर ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.